चला, ओव्हरलोड आणि ओव्हर रायडिंग. ओव्हरलोडिंगचा तर अर्थ माहितीच आहे तुम्हाला, केलं ना आपण फंक्शन ओव्हरलोडिंग. काय अर्थ असतो ओव्हरलोडिंग म्हणजे? फंक्शनची नावं सारखी असतात, पॅरामीटर्स डिफरंट असतात. एकाच नावाचा फंक्शन बऱ्याचदा बनवला जातो वेगवेगळ्या पॅरामीटर्सने, त्याला म्हणतो आपण फंक्शन ओव्हरलोडिंग. पण फंक्शन ओव्हररायडिंग काय असेल? बऱ्याच गोष्टी. चला, लिहू नका जोपर्यंत मी सांगते तोपर्यंत. दोघीकडे तेच आहे की फंक्शनची नावं जी आहेत ती सारखीच असतात. अनेक फंक्शन्स बनवले जातात, 2 बनवा 5 बनवा तुमच्यावरती आहे. त्यांची सगळ्यांची नावं सारखीच असतात, ओव्हरलोडिंग मध्ये पण आणि ओव्हररायडिंग मध्ये पण. चला, तर प्रोटोटाइप माहिती फंक्शनच्या प्रोटोटाइप मध्ये किती गोष्टी येतात? 3. रिटर्न टाइप, फंक्शन नेम, पॅरामीटर लिस्ट. त्यामध्ये आपण नावाबद्दल बोललो, आता पॅरामीटर बद्दल बोलूया. ओव्हरलोडिंग मध्ये पॅरामीटर्स वेगवेगळे असायला पाहिजे, पॅरामीटरची लिस्ट डिफरंट असायला पाहिजे, सारखं चालणार नाही. तर ओव्हररायडिंग मध्ये पॅरामीटर सुद्धा सारखेच असायला पाहिजे. आता राहिलं काय रे? फंक्शनचं नाव झालं, पॅरामीटर झालं, तर काय उरलं? रिटर्न टाइप. टाइप. रिटर्न टाइप ऑफ द फंक्शन हॅज नो रोल. म्हणजे काय की फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये रिटर्न टाइपचा काही विषय नाहीये की तो सारखा असायला पाहिजे का, की ते वेगळे असायला पाहिजे का, काहीच संबंधच नाही. सारखे असले तरी चालेल, वेगळे असले तरी चालेल. इट डझंट हॅव एनी इम्पॉर्टन्स इन ओव्हरलोडिंग. हो, पण ओव्हररायडिंग मध्ये काय? सेम. या 3 गोष्टी जर करून दिल्या तर तुम्हाला कधीही ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंगचा अर्थ सांगता येईल. बाकीच्या कोणाला नाही सांगता येत. तुम्ही चेक करा. तुम्ही सेकंड इयरला ना, तुम्ही थर्ड इयरच्या मुलांना विचारून बघा. आपल्या क्लासच्या मुलांना नाही विचारायचं, इतर मुलांना विचारायचं. ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंगचा अर्थ सांगा मला. सांगता येतो का? नाही सांगता येत. पोरं कन्फ्युज असतात तो, बिचारी पोरं. का? शिकवणारच गधडा असतो ना. बिचारी पोरं काय करतील? पण तुम्हाला कळलं का आता? आता राहील लक्षात काय की कसं ओळखायचं की फंक्शन ओव्हरलोडिंग आहे का फंक्शन ओव्हररायडिंग आहे. अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला, पण सध्या 3 पॉईंट खूप महत्वाचे आहेत की ओव्हरलोडिंग मध्ये फंक्शनची नावं सारखीच असतात. ओव्हरलोडिंग मध्ये फंक्शनची नावं सारखीच असतात, पॅरामीटर्स डिफरंट असतात. रिटर्न टाइपचा रोलच नाहीये त्याच्यामध्ये. 2च गोष्टींवर डिपेंड करतं. The names must be same and the parameter must be different. Then it is called as function overloading. Now आता ओव्हररायडिंगच्या बाबतीत जर विचार केला तर ओव्हररायडिंग मध्ये सगळं सारखं असायला पाहिजे, पूर्ण प्रोटोटाइप सेम असायला पाहिजे. The names of the function must be same, parameters must be same, return type of the function must be same. म्हणजे पूर्ण प्रोटोटाइपच सेम असायला पाहिजे, पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा. तर त्याला काय म्हणतात? ओव्हररायडिंग झालेले. तर आता एक सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट ज्याच्यावरती ठरतं की हे ओव्हरलोडिंग आहे का ओव्हररायडिंग आहे का एरर आहे.
सो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये जेवढे फंक्शन्स तुम्ही ओव्हरलोड केलेले आहेत त्या सगळ्या फंक्शनचा स्कोप सेम असायला पाहिजे. स्कोप कळतो ना, स्कोप कळतो ना, द बॉडी ऑफ मेन, बॉडी ऑफ फंक्शन, बॉडी ऑफ एनिथिंग, स्कोप. सगळे फंक्शन्स एकाच ठिकाणी असायला पाहिजे तर म्हणा की ते फंक्शन ओव्हरलोडिंग आहे. ओव्हररायडिंग मध्ये जेवढी फंक्शन्स तुम्ही बनवलेली आहेत ते सगळे डिफरंट स्कोप मध्ये असायला पाहिजे, एकाच ठिकाणी नाही तर परत एरर येऊन जाईल. नाव दिस टोटल concept explains you what is function overloading and what is function overriding. Now the important thing again, function overriding takes place only in inheritance. Function overriding फक्त कुठे असतं? Inheritance मध्ये. Just for your information, की ओव्हररायडिंग फक्त इनहेरिटन्सच्या प्रोग्राम मध्ये होतं, बाकी कुठेच होणार नाही. ओव्हरलोडिंगला कुठलंच बंधन नाही. सिंपल प्रोग्राम्स मध्ये पण ओव्हरलोडिंग करता येतं, क्लासेस मध्ये पण ओव्हरलोडिंग करता येईल, इनहेरिटन्सच्या प्रोग्राम मध्ये पण ओव्हरलोडिंग करता येतं. ओव्हरलोडिंगला बंधन नाहीये, हवं तिथं तुम्ही फंक्शन ओव्हरलोडिंग युज करतात एनिवेअर, त्याला बंधन नाहीये, कुठे पण वापरा तुम्ही, ओव्हरलोडिंग करता येईल आपल्याला. पण ओव्हररायडिंग फक्त इनहेरिटन्स मध्ये करता येतं. या सगळ्या गोष्टी जर कळल्या तर आता तुमची कन्सेप्ट टोटली क्लिअर झाली, टॉपिक टोटली क्लोज झाला. डायरेक्ट डिस्क्रिप्शन लायसन प्रोग्राम रन करायचे. ओव्हरलोडिंगचे तर झालेलेच आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग केले ना आपण, फक्त ओव्हररायडिंगचा एखादी प्रोग्राम लिहून घेऊया. पण परत एकदाच बघा, एकदा कळला का टॉपिक? ओव्हरलोडिंगचा अर्थ जर कोणी विचारला, थोडक्यात सांगायचं, डेफिनेशनची रट्टे अजिबात बोलायची नाही, बाकीच्या पोरांना बोलू द्या. ओव्हरलोडिंग म्हणजे काय की फंक्शनची नावं सारखीच असतात, फंक्शनची पॅरामीटर्स डिफरंट असतात, फंक्शनचा रिटर्न टाइप रोल प्ले करतच नाही, आणि ही सगळी फंक्शन जेवढी ओव्हरलोड केलेली असतील ही सगळी एकाच स्कोप मध्ये असायला पाहिजे, तर म्हणता येईल की ते फंक्शन्स ओव्हरलोडेड फंक्शन्स आहेत. आलं लक्षात? आणि ओव्हरलोडिंग कुठे करू शकतात तुम्ही? कुठेही तुमच्या प्रोग्राम मध्ये, जिथं पाहिजे तिथं ओव्हरलोडिंग करता येतं, बंधन नाहीये. ओव्हररायडिंगच्या बाबतीत कोणी विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्यायचं की फंक्शनची नावं सारखीच असतात, पॅरामीटर्स सारखीच असतात, रिटर्न टाइप सुद्धा सारखीच असतात, किंवा थोडक्यात सांगायचं टोटल प्रोटोटाइप सेम असायला पाहिजे. पण स्कोप, जेवढे फंक्शन्स तुम्ही बनवलेले आहेत त्या सगळ्यांचा स्कोप डिफरंट असायला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी, एकाच ठिकाणी नाही करता येत. आणि हे ओव्हररायडिंग फक्त इनहेरिटन्स मध्ये असतं. झाला टॉपिक क्लिअर? आता हे तुम्ही लिहून घ्या. यू कॅन स्टार्ट रायटिंग इट डाऊन. फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंगचा अर्थ काय असतो तर आपण समजून घेतलं, पण लिहिलं पण थोडंसं डेफिनेशन, की फंक्शन ओव्हरलोडिंग मीन्स सेम फंक्शन्स विथ डिफरंट पॅरामीटर्स इन द सेम स्कोप. सो आपण इथं नावांबद्दल बोललो, सेम फंक्शन्स म्हणजे सारखे नावाचे फंक्शन्स. पॅरामीटर बद्दल बोललो आपण, इथे रिटर्न टाइपचं काही लिहिलंय का? नाही, लिहायची गरजच नाही डेफिनेशन मध्ये, बिकॉज तिचा काही रोलच नसतो. अशी फंक्शन ज्यांची नावं सारखी आणि पॅरामीटर्स वेगळी आहेत सेम स्कोप मधली, त्यांना म्हणतात की ते फंक्शन्स ओव्हरलोडेड आहेत सगळे. फॉर एक्झाम्पल, आता फंक्शन ओव्हरलोडिंगची प्रोग्राम्स आपण घेतली होती मुलांना, मागे जाऊन बघितलं की फंक्शन ओव्हरलोडिंगची प्रोग्राम घेतली, पण क्लासेस मध्ये नव्हती घेतली आपण. सिंपल मेन टाइपचे आणि फंक्शन टाइप मध्ये क्लास वापरले तिथं. तुम्ही म्हणा सर तुम्ही तर क्लास दाखवला, हो चालेल ना, क्लासमध्ये पण मी काय बोललो, ओव्हरलोडिंग कुठे पण होऊ शकते, क्लासमध्ये पण करून दाखवलं. आता हे एक्झाम्पल मी क्लासचा मुद्दा म्हणून दिलं. जे प्रोग्राम्स आपण लिहिले ते क्लासचे नव्हते, ते सिंपल प्रोग्राम्स होते. पण ते क्लासचं एक्झाम्पल घेतलं तर बघा मग काय, आता नीट ऐका, तुमचे त्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे की ओव्हरलोडिंग म्हणजे काय. रिटर्न टाइपचा प्रश्न जाऊ देता, फंक्शनचं नाव डिस्प्ले, फंक्शनचं नाव डिस्प्ले. याला पॅरामीटर नाहीच आहे आणि याला 2 आहेत, नावं सारखी आहेत, पॅरामीटर्स वेगळे आहेत. आता काय चेक करावं लागेल, सेम स्कोप मध्ये आहे ना, या बॉडी पासून या बॉडी पर्यंत, म्हणजे दोघं फंक्शन कुणाच्या बॉडीमध्ये, एकाच क्लासच्या सेम क्लासमध्ये, म्हणजे सेम स्कोप आहे ना त्यांचा. मग आता म्हणता येईल का हा डिस्प्ले नावाचा फंक्शन जो आहे तो ओव्हरलोडेड आहे. किती वेळेस? 2 वेळेस. आलं लक्षात? बर, पुढे जाऊयात ओव्हररायडिंग मध्ये. आता ओव्हररायडिंगचा अर्थ आपण काय लिहिलंय, फंक्शन ओव्हररायडिंग मीन्स हॅव्हिंग सेम फंक्शन नेम्स विथ सेम पॅरामीटर्स अँड रिटर्न टाइप इन डिफरंट स्कोप. झालं, पाठ करायची पण गरज नाही, पाठवलं तुमचं.
पण महत्वाचा पॉइंट काय की हे कधी येतं, कुठे येतं? फक्त इनहेरिटन्स मध्ये. मग एक्झाम्पल दिलं, एक क्लास बनवला सॅम्पल नावाचा. या क्लासमध्ये व्हॉइड डिस्प्ले नावाचं एक फंक्शन आहे. दुसरा क्लास बनवला डेमो नावाचा, जो सॅम्पलला इनहेरिट करतोय. कुठल्या प्रकारचं इनहेरिटन्स आहे? सिंगल. सिंगल इनहेरिटन्स मध्ये सॅम्पल काय आहे? बेस क्लास, आणि डेमो काय आहे? डिराइव्ड क्लास. आता जर नीट बघितलं तर दोघी क्लासेस मध्ये एकाच नावाचा फंक्शन आहे व्हॉइड डिस्प्ले, आणि इथे सुद्धा व्हॉइड डिस्प्ले. याला म्हणतात फंक्शन ओव्हररायडिंग. चेक करा आता आपल्या त्या नियमांमध्ये बसतंय का. फंक्शनचा रिटर्न टाइप व्हॉइड आहे, इथं पण रिटर्न टाइप व्हॉइड आहे. फंक्शनचं नाव डिस्प्ले, इथं सुद्धा डिस्प्ले, म्हणजे सारखंच आहे. पॅरामीटर इथं पण नाहीयेत आणि इथं पण नाहीयेत, म्हणजे सारखेच आहेत ना. सेम रिटर्न टाइप, सेम नेम, नो पॅरामीटर. सेम रिटर्न, सेम नेम, नो पॅरामीटर. प्रोटोटाइप सारखाच आहे. आता स्कोप वेगळा आहे का? एक डिस्प्ले सॅम्पल मध्ये आहे तर दुसरा डेमो मध्ये आहे, आणि इनहेरिटन्स पण आहे. आता म्हणता येईल हे फंक्शन ओव्हरराइडेड फंक्शन. फंक्शन ओव्हररायडिंग मध्ये एक फंक्शन बेस क्लास मध्ये असतो. अजून महत्वाचा, आता लक्षात ठेवा, एक फंक्शन बेस क्लास मध्ये असतो आणि त्याच नावाचा फंक्शन सेम तसाच फंक्शन डिराइव्ड क्लास मध्ये असतो. याला म्हणतात फंक्शन ओव्हररायडिंग. आता अजून एक महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा इनहेरिटन्सचे प्रोग्राम लिहित होतो तेव्हा क्लासेस मध्ये एक्सेप्ट आणि डिस्प्ले नावाचे फंक्शन बनवायचो. मग मी काय सांगायचो? नावं सारखी घ्यायची सांगायचो ना, आठवतं? मग मी 1 2 3 लावायला लावायचो तुम्हाला. का लावायला लावायचं कळलं तुम्हाला आता? जर नावं सारखीच ठेवली असती तर काय झालं असतं? ओव्हररायडिंग झाली असती, आणि ओव्हररायडिंगचा प्रोग्राम लिहिण्याची पद्धत वेगळी असते. करू द्यायचं का तुम्हाला मी तेव्हा? नाही करू द्यायचो. त्याचं कारण तुम्हाला आज कळलं की सर तशी काय सांगायची की बेस क्लास मधले आणि डिराइव्ड क्लास मधल्या फंक्शनची नावं वेगळी ठेवा, म्हणून जस्ट आपण वेगळ्यासाठी 1 2 3 4 लावायचो तिथं. ते तुम्हाला आज कळलं. पण आता ठीक आहे, कळलं. पण आता जर तुम्हाला नावं सारखीच ठेवायची असेल बेस क्लासच्या आणि डिराइव्ड क्लासच्या फंक्शनची, याचा अर्थ तुम्हाला ओव्हररायडिंग करायची आहे. आणि जर ओव्हररायडिंग केलं तर काय करावं लागेल? मग बऱ्याच गोष्टी आहेत जे आता आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये शिकायला मिळणार आहे. ज्या टॉपिकचं नाव आहे रनटाइम पॉलिमॉर्फिझम. आतापर्यंत कुठलं पॉलिमॉर्फिझम शिकत होतो आपण? पॉलिमॉर्फिझमचे किती टाइप्स आहेत आपल्याकडे? 2. कुठले कुठले? रनटाइम आणि कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम मध्ये आपण काय काय लिहिलं होतं? ऑपरेटर ओव्हरलोडिंग केले आपण. दोघं प्रकारचे प्रोग्राम केले, युनरी बायनरी, सगळ्या पद्धतीने सगळ्या मेथड्सने शिकवलं. त्याच्यानंतर आपण तिथं काय बघितलं होतं? फंक्शन ओव्हरलोडिंग, तेही आपण शिकलो. आता झालेत ना प्रोग्राम. आणि तिसरा होता कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचे प्रोग्राम पण आपण 1-2दा लिहिले मागे. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजे काय की एकाच क्लासमध्ये एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर्स असतात, तर त्याला काय म्हणतात? कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. तो पण आपण प्रोग्राम घेतला होता मागे. ठीक आहे, टॉपिक क्लिअर झाले होते. आता राहिलं काय पॉलिमॉर्फिझम मध्ये? रनटाइम पॉलिमॉर्फिझम. रनटाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये ते एकच प्रकार पडतो, तो म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन्स. आता इथं ओव्हररायडिंग झालेली आहे, आणि हीच ओव्हररायडिंग म्हणजेच रनटाइम पॉलिमॉर्फिझम. हीच ओव्हररायडिंग म्हणजे काय? रनटाइम पॉलिमॉर्फिझम. आणि रनटाइम पॉलिमॉर्फिझमला हँडल करायचं असेल तर आपल्याला व्हर्च्युअल फंक्शन्स वापरावे लागतील. काय वापरतील? व्हर्च्युअल. हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये समजतील. पण आता सध्या या टॉपिक मध्ये तुम्हाला ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग कळलं का? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डू यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग परफेक्टली? Very good. Let us move to the next topic now. Before moving to the next topic, आपण काय करूयात? हे जे एक्झाम्पल्स दिले होते मी तुम्हाला, आपण प्रोग्राम करून टाकू ना यांचेच. एक आपण ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम लिहूयात आणि एक ओव्हररायडिंगचा पण लिहूयात. चला, हेच एक्झाम्पल्स आहे पोरांनो. पण प्रोग्राम करून रन पण करूयात, म्हणजे अजून जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग कळून जाईल. सो लेट अस राइट डाउन द डेमॉन्स्ट्रेशन प्रोग्राम. पहिला प्रश्न लिहून टाका. राइट द प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट फंक्शन ओव्हरलोडिंग in object oriented programming. एवढं काहीच नाही बरं का तुमच्या सिलेबसला, पण मला तुमची प्रोग्रामिंग परफेक्ट करायची. बिकॉज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा बेस पक्का झाला तर माझं काम कसं सोपं होईल? पुढे सगळं ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे आता सगळे. या सगळ्या कन्सेप्ट तिथं पुढे येणार आहेत. तेव्हा शिकवत बसेल का मी हे सगळं? नाही शिकवणार बरं का. म्हणून आता शिकून दिलं सगळं, सिलेबस मध्ये नाहीये तरी.
डेटा मेंबर. डिस्प्ले पण घेऊ. चला 2 मिनिटे बघून घ्या, नंतर लिहायला वेळ देतो तुम्हाला. क्लास बनवला सॅम्पल नावाचा, 2 डेटा मेंबर आहेत, इंटिजर एक्स आणि वाय. पब्लिक मध्ये एक्सेप्ट नावाचा फंक्शन लिहिलाय, एंटर एनी 2 नंबर सी इन एक्स अँड वाय. पुन्हा एक्सेप्ट नावाचाच फंक्शन आहे, सेम नेम आहे, इथं पॅरामीटर नाही तिथं पॅरामीटर आहेत, म्हणजे पॅरामीटर्स डिफरंट आहेत, सेम स्कोप मध्ये आहे, म्हणजे हा फंक्शन ओव्हरलोड झाला. एक्सेप्ट नावाचा फंक्शन 2दा ओव्हरलोड केला. वरचा फंक्शन जो आहे, आता डेफिनेशन काय लिहितात ते तुमच्यावरती आहे, पण फंक्शन ओव्हरलोड आहे का नाही ते फक्त याच्यावरूनच कळतं. पण मी काय केलं, मी तुम्हाला डेटा एक्सेप्ट करायच्या 2 पद्धती शिकवल्या होत्या.
एक म्हणजे रन टाइमचं डायरेक्ट युजर कडनं एंटर एनी टू नंबर्स करून आपण करायचो. दुसरं पण मी तुम्हाला हा शिकवला होता असा फंक्शन ज्याला पॅरामीटर्स असतात, तो पण मी एकदा शिकवला होता. मी तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला जो एक्सेप्ट पटेल, जसा पटेल तसं तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये वापरू शकता. जनरली हा सोपा असतो. उगाच कशाला पॅरामीटर्स डिक्लेअर करत बसायचं मध्ये, तर नाही, तुम्हाला यायला हवं होतं म्हणून मी तेव्हा शिकवलं होतं. मग मी काय केलं, या प्रोग्राममध्ये 2 प्रकारचे एक्सेप्ट, ते दोघं लिहून दाखवले तुम्हाला. आता इथून पुढे तुम्हाला जो आवडत जाईल तो एक्सेप्ट तुम्ही युज करू शकता. हा काय करतो, डायरेक्टली युजरला एंटर एनी टू नंबर्स करून 2 नंबर्स घेतो आणि डेटा मेंबर इनिशियलाइज करतो. तर हा एक्सेप्ट काय करतो, पॅरामीटर्स मधल्या व्हॅल्यूजने डेटा मेंबरला इनिशियलाइज करतो. फंक्शन ओव्हरलोड झालेला आहे. एक्सेप्ट नावाचा फंक्शन दोनदा ओव्हरलोड झाला इथं. कुठला यूज करायचा तो तुम्ही ठरवा. तर त्याच्यानंतर डिस्प्ले नावाचं फंक्शन नेहमीप्रमाणे दिलं डेटा मेंबर्सला डिस्प्ले करायला. मेन मध्ये गेलो, सॅम्पल S1 S2 दोन ऑब्जेक्ट बनवली. मेसेज प्रिंट करायचा असेल तर कंपल्सरी नाही परीक्षेमध्ये, पण तुम्ही स्वतः प्रोग्राम करणार तर प्रोग्राम चांगला लिहायचा. सगळ्या गोष्टी तिथं लिहिलेल्या असायला पाहिजे. युजरला कळायला पाहिजे प्रत्येक गोष्ट काय चाललंय. मेसेजेस जास्तीत जास्त टाकायचे. हा, एक्झाम मध्ये लिहायचं असतं. आता तुमची ऑफलाईन परीक्षा झालेली आहे, पण एक काळ होता जेव्हा ऑफलाईन परीक्षा व्हायच्या आणि मुलांना प्रोग्राम लिहावे लागायचे, माहिती तुम्हाला. मग तेव्हा खरे इंडिकेटर लागायचे. आता कसं ऑनलाईन मध्ये प्रोग्राम लिहिलं जात नाही ना. ऑब्जेक्ट येतात, ऑप्शन्स येतात 4, जय माता दी केलं की संपला विषय. तुम्हाला कळेल ज्या दिवशी तुमच्या ऑफलाईन परीक्षा होईल प्रोग्राम कशी परीक्षेत लिहावे लागतात ते पण तुम्हाला येणार नाही. प्रॅक्टिस करावी लागते त्यासाठी. तर तेव्हा असे मेसेजेस नाही लिहायचे. शॉर्टकट मध्ये सिंपल प्रोग्राम लिहून पटक्यात घरी होऊन जायचं. ठीक आहे, 2 ऑब्जेक्ट बनवले S1 आणि S2. S1 डॉट एक्सेप्ट. आता कंपायलरला कसं कळतं, जेव्हा फंक्शन ओव्हरलोड झालेला असतो, एकाच नावाचा फंक्शन असतो, पण कंपायलरला कळतं कसं काय की याला एक्झिक्यूट करायचं का याला एक्झिक्यूट करायचं. पॅरामीटर्स वरून. हे पण लिहिलंय आपण ओव्हरलोडिंग मध्ये, सगळं लिहून दिलंय तुम्हाला. पॅरामीटर्स वरून कंपायलरला कळतं कोणाला एक्झिक्यूट करायचं. जेव्हा मी लिहिलं X1 डॉट एक्सेप्ट, याला एकही पॅरामीटर दिला नव्हता. दिलाय का आपण. कुठला एक्झिक्यूट झाला, पहिला एक्सेप्ट. हा एक्झिक्यूट झाला, युजरकडनं 2 व्हॅल्यूज एक्सेप्ट केल्या जातील, डेटा मेंबर मध्ये स्टोअर केल्या जातील. कुणाच्या डेटा मेंबर मध्ये व्हॅल्यू स्टोअर होतील हो, पण S1. आणि वाय S1, बिकॉज इट इज द कॉलिंग ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर परत एक्सेप्ट कॉल केला, S2 ने कॉल केला. आता S2 डॉट एक्सेप्ट आणि पॅरामीटरला 2 व्हॅल्यूज दिल्या 10 आणि 20. आता कुठला एक्सेप्ट कॉल झाला, सेकंड. एक्झिक्यूट झाला सेकंड. पॅरामीटरची ए ची व्हॅल्यू 10 एक्स मध्ये गेली, डेटा मेंबर 10 झाला. पॅरामीटर बी ची व्हॅल्यू 20, डेटा मेंबर वाय ला जाऊन स्टोअर झाली. आता ह्या डेटा मेंबरच्या व्हॅल्यूज कुणामध्ये स्टोअर झाल्या असतील, S2 मध्ये झालं. अशा पद्धतीने S1 डॉट एक्सेप्ट आणि S2 डॉट एक्सेप्ट केलं. डिस्प्ले करताना S1 डॉट डिस्प्ले आणि S2 डॉट डिस्प्ले. परीक्षेमध्ये हे पण लिहायचं नाही, एवढं काहीच नाही. डायरेक्ट 1 2 3 4 स्टेटमेंट रिटर्न, बस. हे पण लिहायचं नाही, हे पण लिहायचं नाही, हे कमेंट्स पण मुळीच लिहायचे नाही. वेळ नाही असतो तितका, शॉर्टकट मध्ये आवरायचं काम. ठीक आहे, झालं. रन केला. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फंक्शन ओव्हरलोडिंग इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. एंटर एनी 2 नंबर्स. फॉर एक्झाम्पल, पहिला ऑब्जेक्ट आहे S1 चा, पहिली व्हॅल्यू 8 दिली, दुसरी व्हॅल्यू 12 दिली. सो ऑब्जेक्ट S1 प्रिंट झाला, x ची व्हॅल्यू 8 होती, y ची व्हॅल्यू 12 होती. ऑब्जेक्ट S2 तर डायरेक्ट प्रिंट झालेला आहे. का, तर या ऑब्जेक्ट S2 ला कुठल्या व्हॅल्यूज दिल्या आपण, कंपाईल टाइमच्या. सो ते एक्सेप्ट करायचा विषय नव्हताच, डायरेक्ट 10 आणि 20 होतं. डिस्प्ले केलं ना मग S2 ला, x ची व्हॅल्यू 10, y ची व्हॅल्यू 20. अशा पद्धतीने ओव्हरलोडिंगचे प्रोग्राम्स क्लासेस मध्ये सुद्धा लिहिले जातात. आपण क्लासेस मध्ये नव्हते घेतले ना. हा एक प्रोग्राम लिहून टाका. स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम.
राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट फंक्शन ओव्हररायडिंग इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. एक क्लास बनवला सॅम्पल नावाचा, त्याच्यामध्ये एक डिस्प्ले नावाचा फंक्शन लिहिलाय आणि सिंपल मेसेज लिहून टाकला, डिस्प्ले इन बेस क्लास. दुसरा क्लास डेमो आहे जो सॅम्पलला इनहेरिट करतोय. सॅम्पल त्याचा बेस क्लास आहे आणि डेमो हा डिराइव्ड क्लास आहे. या क्लासमध्ये सुद्धा डिस्प्ले नावाचा फंक्शन आहे, पण त्याच्यामध्ये मी लिहिलंय डिस्प्ले इन डिराइव्ड क्लास. आता झालं काय की बेस क्लासमध्ये पण त्याच नावाचा फंक्शन आहे आणि डिराइव्ड क्लासमध्ये पण त्याच नावाचं फंक्शन आहे. म्हणजे काय झालं, फंक्शन ओव्हररायडिंग. आता फंक्शन ओव्हरराईड झाल्यानंतर काय होतं ते नंतरचा विषय, पण पहिला मुद्दा हे इनहेरिटन्स आहे. सिंगल इनहेरिटन्स आहे. ऑब्जेक्ट कुणाचा बनवला जातो, कुठल्या डिराइव्ड क्लासचा, लास्ट डिराइव्ड क्लास. शब्द प्रॉपर यूज करत जा की इनहेरिटन्स मध्ये जो सगळ्यात लास्ट मध्ये डिराइव्ड केलेला क्लास असतो त्याचा ऑब्जेक्ट बनवला जातो. मग आपण ह्या ठिकाणी डेमोचा ऑब्जेक्ट बनवणार. डेमोचा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर तुम्ही म्हणणार सर आपण पूर्वी तर करायचो की डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचो आणि सगळ्या क्लासेसचे फंक्शन्स कॉल करून टाकायचो, बरोबर आहे ना. इथं जर तुम्ही म्हणणार सर आम्हाला आता हा डिस्प्ले पण कॉल करायचा आहे आणि हा सुद्धा करायचा आहे, नाही करता येणार. करता येईल का, नाही करता येत. नाउ व्हॉट हॅपन्ड हियर, बिकॉज द नेम ऑफ द फंक्शन इज सेम. मेन मध्ये गेल्यानंतर जर तुम्ही डेमोचा ऑब्जेक्ट बनवला आणि डेमोच्या ऑब्जेक्टने डिस्प्लेला कॉल केला तर तो डेमोचा डिस्प्ले एक्झिक्यूट करेल. हा जो इनहेरिट, हा इनहेरिट झाला असेल ना रे. इनहेरिटन्सचं पण कन्सेप्ट माहिती आहे ना, की हा जो क्लास आहे हा जो फंक्शन आहे हा डेमो मध्ये इनहेरिट झालेला असेल. मग तुम्ही याला जर कॉल करायचा प्रयत्न करणार तर तो होणारच नाही, तो एक्झिक्यूट करताच येत नाही. जेव्हा जेव्हा डेमोच्या ऑब्जेक्टने तुम्ही डिस्प्लेला कॉल करणार तो डिस्प्ले डेमोचा डिस्प्ले असेल, सॅम्पलचा नाही. म्हणजे काय झालं, सॅम्पलचा डिस्प्ले आता तुम्हाला कधीच कॉल करता येणार नाही. का झालं असं, नावासारखी प्रोटोटाइप सारखं असल्यामुळे. मग तुम्ही काय म्हणणार सर याला सोल्युशन नाही का, आहे ना. याचं सोल्युशन आपल्याला शिकायचंय अजून. आपण सध्या परिस्थिती समजून घेतोय, काय होतं काय, ओव्हरराईड झाल्यानंतर होतं काय ते समजून घेतोय. सो सोल्युशन या प्रोग्राम मध्ये नाही मिळणार तुम्हाला. सोल्युशन तर तुम्हाला नेक्स्ट टॉपिक रनटाइम पॉलिमॉर्फिझमला मिळणार. पण परिस्थिती काय आहे, ओव्हररायडिंग झाल्यावर काय घडतं हे तुम्हाला ह्या प्रोग्राम मध्ये समजून देतोय. नाही होणार ना ऍसेस, नाही होते. हे बघा आता हा जो बेस आहे त्याचा हा फंक्शन इनहेरिट झाला कुणाकडे, डेमोकडे, बरोबर. म्हणजे आता मला सांगा डेमोकडे एकूण किती फंक्शन्स असतील, 2. नाव काय असतील, डिस्प्ले. एक डिस्प्ले डेमोचा आणि एक डिस्प्ले त्याने सॅम्पल करून इनहेरिट केलेला. येते लक्षात. चला तो दिसत तर नाही पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, थोडस व्हिज्युअलायझेशन करून देतो की या डेमो मध्ये एकूण 2 डिस्प्ले आहेत. एक त्याचा स्वतःचा आणि एक त्याने सॅम्पल कडनं इनहेरिट केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने दाखवून दिलं. मग आता जेव्हा तुम्ही याचा ऑब्जेक्ट बनवणार आणि तुम्ही म्हणणार सर आम्ही दोघांना कॉल करतो, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट डी बनवला, डी डॉट डिस्प्ले, डी डॉट डिस्प्ले. दोघी वेळेस फक्त हाच डिस्प्ले एक्झिक्यूट होईल. येते लक्षात. हा जो इनहेरिट केलेला बेस क्लासचा डिस्प्ले तो एक्झिक्यूट होणारच नाही. नॉट पॉसिबल इन दिस सिच्युएशन. म्हणून ओव्हरराईड झाल्यावरती काय घडतं कळलं, की जी फंक्शन्स तुम्ही बेस क्लास कडनं इनहेरिट केलेली असते ती तुम्हाला डिराइव्ड क्लास मध्ये ऍक्सेस नाही करता येत. परत सांगतो, ओव्हररायडिंग मध्ये काय घडतंय, जे फंक्शन्स किंवा ज्या गोष्टी तुम्ही बेस क्लास कडनं इनहेरिट करून आणलेल्या असतात त्या डिराइव्ड क्लास मध्ये ऍक्सेसच नाही करता येते. करता येत का, नाही करता येते. आता परत सांगतो, फायनली प्रोग्रामिंगच्या भाषेत सांगतो, त्या मराठीत भरपूर सांगून झालं. हा फंक्शन हाईड झालाय, इनहेरिट केलेला फंक्शन हाईड झाला ओव्हररायडिंग मुळे. हाईड झाला मग ऍक्सेस नाही करतायत. पण त्याला कोणी दाबून टाकलं, त्याला कोणी हाईड करून टाकलंय, डेमोच्या डिस्प्लेने. नाव इन प्रोग्रामिंग कसं म्हणायचं, डिस्प्ले ऑफ डेमो क्लास हॅज ओव्हरराइडेड द डिस्प्ले ऑफ बेस क्लास. डिस्प्ले ऑफ डेमो क्लास किंवा डिराइव्ड क्लास हॅज overrided
द डिस्प्ले ऑफ इट्स बेस क्लास. म्हणजे हा बेस क्लासचा फंक्शन डिराइव्ड क्लासच्या फंक्शन कडनं ओव्हरराईड झाला. आणि जो फंक्शन ओव्हरराईड झाला आता तो ऍक्सेस होणार नाही. हा तिकडे होईल. या क्लासमध्ये ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवा आणि याला कॉल करा, चालेल ना, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. पण इथं बिलकुल नाही होणार. तो डिराइव्ड क्लासमध्ये तो हाईड झालाय, ओव्हरराईड झालाय तो. आता जो फंक्शन ओव्हरराईड झालेला असतो तो ऍक्सेस नाही करता येत तुम्हाला. परत सांगतो कसं, चला इथंच लिहून देतो ना, काय पुन्हा पुन्हा तेच ते सांगण्यापेक्षा लिहून दिलेलं बेटर. लिहिलं बघा आता. डिस्प्ले ऑफ डिराइव्ड क्लास हॅज ओव्हरराइडेड द डिस्प्ले ऑफ इट्स बेस क्लास. आणि मग हा ओव्हरराइड झाल्यामुळे हा हाईड झाला आणि हा आता डिराइव्ड क्लासमध्ये ऍक्सेस करता येणार. पण त्याला पर्याय आहे बरं का, ऍक्सेस करता येणार नाही आता सध्या म्हणतोय, पण ऍक्सेस करता येईल. पण तो पर्याय आपल्याला रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये शिकायचा होता. तर झालं. आता मग काहीतरी प्रोग्राम लिहायचा म्हणून मेन मध्ये मी काय केलं, दोघांची मग आता सेपरेट ऑब्जेक्टच बनवून टाकली. सॅम्पल्स ऑब्जेक्ट बनवला, सॅम्पलचा डिस्प्ले कॉल करून टाकला. डेमोचा ऑब्जेक्ट बनवला, डेमोचा डिस्प्ले कॉल केला. बिकॉज तुम्ही म्हणा सर तुम्ही त्याचं नव्हतं शिकवलं. आता मग ठीक आहे ना, चला डेमोचाच डिस्प्ले जर कॉल केलं, तुम्हाला वाटतंय चला आपण जशी इनहेरिटन्सचे प्रोग्राम लिहायचो सर, की इनहेरिटन्सच्या प्रोग्राम मध्ये लास्ट डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचो आणि त्या ऑब्जेक्टचे सगळे फंक्शन्स कॉल करून टाकायचो. मग चला एक्झिक्यूट करूयात. आउटपुट बघा काय ते, डिस्प्ले इन डिराइव्ड क्लास, डिस्प्ले इन डिराइव्ड क्लास. म्हणजे डेमोच्या ऑब्जेक्टने तुम्ही जो डिस्प्ले एक्झिक्यूट करताय तो डेमोचाच डिस्प्ले आहे. ओव्हरराईड झालेला बेस क्लासचा नाहीये. दोघी वेळेस तेच एक्झिक्यूट झाले, नाही होत. पण ठीक आहे, प्रोग्राम मला कम्प्लीट करायचा होता म्हणून मी तुम्हाला काय करून टाकलं, सॅम्पलचा ऑब्जेक्ट बनवून सॅम्पलचा डिस्प्ले कॉल करून टाकवला. आपल्या कन्सेप्ट वरतीच होते, तेवढ्याच क्लासमध्ये संपवल्या होत्या, पण प्रोग्राम कम्प्लीट करायचा होता. ठीक आहे, आता बरोबर आहे बेस क्लासचा आणि डिराइव्ड क्लासचा. स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम.